खरं सांगू तर हे आम्ही शूट करतो मला असं वाटतच नाही आहे. मला असं वाटतं की इट इज रिअल वेडिंग. रँडमली माहिती आहे तुला, इथे थांबले आम्ही इथे गप्पा मारतो, इथे थांबले आम्ही इथे गप्पा, असं सगळ्यांचंच चाललं आहे कारण आम्ही नव्याने भेटतो एकमेकांना. ऑफकोर्स माझी एंगेजमेंट आहे आदित्यसोबत आणि जशी माझी इच्छा होती मला या घरामध्ये शिरायचं होतं ते ॲब्सोल्युटली तसंच होतं आहे आणि मी माझ्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होतं. त्यामुळे आय एम रिअली व्हेरी हॅपी. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. झी मराठीने भव्य मंगल कार्यालय आयोजित केलं आहे, ज्यामध्ये पारू आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिकांचं महासंगम आहे. आणि याच निमित्तानं ज्या जोडीचा साखरपुडा आहे त्यातली एक अनुष्का म्हणजे श्वेता माझ्यासोबत आहे. श्वेता, कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस अंकिता? बरं श्वेता, हा जो तुझा लुक आहे तो कशाचा नेमका, की साखरपुड्याचा लुक अजून तयार व्हायचा आहे? रिव्हील व्हायचा आहे तो. हा आत्ता जयंत आणि जान्हवीच्या हळदीचा लुक आहे हा. सो आम्ही आत्ता जस्ट हळदी सेलिब्रेट करून आलो आहे. पण फायनली तुझ्या मनासारखं होते आणि किर्लोस्करांकडे साखरपुडा आहे म्हटल्यावर ते तामझाम असेल. सो तुला काही आयडिया आहे कसा असेल लुक, किंवा काय असेल, कोणता कलर असेल, काय थीम असेल? माझ्या साखरपुड्याचा आय गेस इट इज लाईक पिंकिश साडी आहे आणि ती सगळी डिझाईन मनस्विनी केली आणि विच इज व्हेरी ब्युटिफुल. तुम्हाला त्याचा ग्लान्स मिळेलच ऑफकोर्स आणि आय होप यू लाईक इट टू. अगदीच. दोन मालिकांचा महासंगम आहे आणि दोन्ही मालिकांची स्टारकास्ट कमाल आहे. ही मालिका नवीन आहे तर या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सक्सेसफुल सिरियल आहे असं हर्षदाताई म्हणाल्या. तर तुझा कसा अनुभव आहे या सगळ्या कलाकारांबरोबर काम करतानाचा? खरं सांगू तर हे आम्ही शूट करतो मला असं वाटतच नाही आहे. मला असं वाटतं की इट इज रिअल वेडिंग. कारण आम्ही आत्ता नव्याने काही जणांना भेटलो तर इट इज लाईक की पहिल्यांदा भेटलो असं नाहीच वाटलं. इट इज लाईक होल बिग फॅट फॅमिली आणि खूप मोठं वेडिंग आहे, सगळे एकत्र आलेत असंच ते फील होतं आहे. आणि लक्ष्मी निवासमधले कलाकार सगळेच छान आहेत, सगळेच जॉली आहेत आणि आम्ही एकदम छान जेलअप झालो. आम्ही गप्पा वगैरे मारत बसतो आणि लेट नाईट जरी आमचं पॅकअप झालं तरी आम्ही मस्त एन्जॉय करतो आहे अख्खं शूटिंग. कारण ते मस्त चाललं आहे कारण सगळेच जण एव्हरीवन इज एन्जॉईंग एव्हरीथिंग. सो या. पण कोणत्या कलाकाराबरोबर, अभिनेत्रीबरोबर, अभिनेत्याबरोबर चांगली गट्टी जमली आहे, छान गप्पा वगैरे झाल्या? असं काहीच नाही अगं. रँडमली माहिती आहे तुला, इथे थांबले आम्ही इथे गप्पा मारतो, इथे थांबले आम्ही इथे गप्पा, असं सगळ्यांचंच चाललं आहे कारण आम्ही नव्याने भेटतो एकमेकांना. तर आम्ही नव्याने एकमेकांना ओळखून घेतो आहे किंवा कसं आहे काय असं सगळं चालू आहे की तुमच्याकडे कसं असतं, आमच्याकडे कसं असतं. सो ते चालूच आहे घेवाण. त्यामुळे असं काही नाही आहे. एव्हरीवन इज लाईक अ होल बिग फॅट फॅमिली. सो आत्ता तरी सध्या असं काही नाही आहे कोणी फेवरेट, सगळेच फेवरेट आहेत. अगदीच. इतका तामझाम आहे साखरपुड्यासाठी, पण स्टोरी आहे किंवा मालिका आहे म्हटल्यावर ट्विस्ट असेल तर काही ट्विस्ट असणार आहे की पार पडणार आहे साखरपुडा? भाई अनुष्का आहे तर ट्विस्ट तर ऑफकोर्स असणार आहे आणि ते ट्विस्ट बघण्यासाठी तुम्हाला थोडा पेशन्स ठेवावा लागेल कारण आत्ता 27 ते 1 फेब्रुवारीच्या मध्ये तुम्हाला महासंगम हा बघायला मिळणारच आहे आणि त्यात तुम्हाला कळेल की काय ट्विस्ट अँड टर्न्स असणार आहेत. ऑफकोर्स माझी एंगेजमेंट आहे आदित्यसोबत आणि जशी माझी इच्छा होती मला या घरामध्ये शिरायचं होतं ते ॲब्सोल्युटली तसंच होतं आहे आणि मी माझ्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होतं. त्यामुळे आय एम रिअली व्हेरी हॅपी. सासूबाईंचं मन तू जिंकलेलं आहेस इन शॉर्ट. पारूला सध्या मागे सोडून किंवा वेगळं म्हणजे तिची इमेज वेगळी करून अनुष्का कुठेतरी सक्सेसफुल होतीये. हो, कारण शेवटी प्रश्न आहे फॅमिलीचा. माझी बहीण कुठेतरी हर्ट झाली आहे तर मला ऑफकोर्स त्याचा रिव्हेंज घ्यायचा आहे कारण फॅमिली इज ऑल अबाउट प्रायोरिटी आहे ती असं अनुष्काच्या मते. सो या सगळ्यांसाठीच फॅमिली इज ऑल अबाउट, पण आत्ता तिला प्रायोरिटी तिची बहीण आहे. सो तिला तिच्या बहिणीचा रिव्हेंज घ्यायचा आहे. तिला जे फील झालं ते ह्या घरातल्या सगळ्यांना फील करून द्यायचं. सो आत्ता हा तर तिचा मोठा आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पण जाता प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल का? सो या थँक्यू. इट्स मज्जा. आपण पुन्हा एकदा एकत्र भेटलो आहे आणि आय एम व्हेरी हॅपी तुम्हाला भेटून. सो या 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी महासंगम आहे आणि खूप काही घडणार आहे. खूप मज्जा आली आम्हाला शूट करून आणि अजूनही आम्ही करतो आहे. तर ही मज्जा मिस करू नका. अनुष्काचे ट्विस्ट अँड टर्न्स मिस करू नका कारण भरपूर ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत आणि पहिल्यांदाच महामालिका लक्ष्मी निवास आणि पारू एकत्र येणार आहेत. सो प्लीज डू नॉट मिस आणि नक्की बघा झी मराठीवरती. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.